डिस्ट्रॅक्शनच्या मध्ये सापडलेली स्त्री आहे. तिचंच तिला कळत नाही आहे मी हसूय की रडू आहे. मुलगा बाहेरून आलेला आहे, तो सरळ सांगतो मी जेवण करून आलेला आहे, मला स्वयंपाकाची गरज नाही केलेल्या. त्यांनी फक्त वरच्या आवाजात जरी बोलला तरी त्या आईला रडू येते. मी इतक्या वेळ लागून याच्यासाठी केले ते काय. तिला कळत नाहीये ती वरच्या आवाजात त्याला दाखवायचं की मी स्वतः रडायचं. ती रडते. हे का झालेलं आहे? कारण तिच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन आहे ते हळूहळू इलिव्हेट होत आहे आणि तिचाच तिला तारतम्य लागत नाही आहे की आता मी हाऊ टू बी स्टँड, यावेळी मी भूमिका काय घ्यायला पाहिजे. ती संभ्रमित अवस्थेत असते आणि असं असण्याला कारण तिच्या शरीरामध्ये असलेली वयोवृद्ध अवस्था, वाढलेला वातदोष आणि वातदोषामुळे मनामध्ये संचारलेला तमदोष. हा तमदोष काय, रजोदोष. हा रजोदोष काय करतो? त्या स्त्रीला भित्र करतो, त्या स्त्रीला अहंकारी करतो. बरं का, अहंकार कसा असतो? वृथा अहंकारी करतो. तिला महत्वाकांक्षी करतो, तिला मत्सरी करतो, तिला द्वेषी करतो. इतकंच नव्हे तर तिला असंयमी सुद्धा करतो. हा त्या स्त्रीमध्ये आलेले निसर्गतः दोष आहेत, त्याला ती काहीच करू शकत नाहीये. उपजत प्रकृतीनुसार या दोषांची तीव्रता ही कमी जास्त राहू शकते. ज्यावेळी शुक्रशोणिताचा संयोग झाला आणि त्यावेळी तिची जी प्रकृती निर्धारित झाली आहे ती जर सत्वगुण प्रधान असेल तर ती सोल्युशन ओरिएंटेड स्त्री राहील. लिमिट पुढे जाऊया. कारण हा मुलगा जो मी हाडामासाचा माझा जरी असला तरी मी जरी घडवला असेल तरी तो एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तो तेच घेणार जे त्याचा आत्मा त्याला घेऊ देणार. मी त्याला कितीही अमृत पाजलं तरी सुद्धा तो त्याच्या आत्मगुणानुसारच गुणागुणांची निवड करणार आहे. हे एक सत्वगुण प्रधान स्त्री स्वीकारेल आणि स्वतःला सांभाळेल. तमोगुण प्रधान स्त्री काय करणार की किंवा पित्त प्रधान प्रकृती असलेली स्त्री काय करणार? त्याला शासन करण्याच्या काहीतरी मर्यादा घालेल. होत असेल तर